मिरजेतील उच्च शिक्षित कर्णबधीर नईम शेख यांच्या उज्ज्वल यशाची कहाणी पाहूयात बालाजी न्यूजवर। आमचे प्रतिनिधी अरुण लोंढे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। मिरजेतील फिरोज शेख यांना एक मुलगी आणि एक मुलगा, दोन्हीही मूकबधीर आणि कर्णबधीर। अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी जिद्दीने आणि चिकाटीने दोन्हीही मुलांना शिकवले। अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यांनी आपल्या या कर्ण आणि मूकबधीर मुलांना शिक्षण देण्यासाठी काबाड कष्ट घेतले। कालांतराने ही दोन्हीही मुले मोठी होत गेली आणि त्यांची शिक्षणाची ओढ काडी मात्र सुद्धा कमी झाली नसल्याचं दिसून आलं। वडिलांनी देखील दोन्हीही मुलांना शिक्षणात कुठेही कमी पडू दिले नाही, त्याचेच फळ त्यांना मिळाले। मुलगी सुमैया ही 12वी पर्यंत शिक्षण घेऊन फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला, तर मुलगा नईम याने महाविद्यालय शिक्षण घेत BSc भौतिकशास्त्राच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवून विद्यापीठात यश प्राप्त केले। नईम शेखचा गौरव मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे पद्मश्री डॉक्टर GD यादव यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ करण्यात आला। सध्या नईम शिवाजी विद्यापीठात MSc शिक्षण घेतोय। आई वडील, आजी आणि बहीण या कुटुंबातील नात्यांच्या आपुलकीच्या ओलाव्याने जीवनातील प्रत्येक अडचणीच्या टप्प्यावर त्याने यशस्वी मात केली आहे। शिक्षणाबरोबरच त्याने खेळात सुद्धा प्रावीण्य मिळवले। मूक आणि कर्णबधीर अशी दोन्हीही व्यंगी असताना मूकबधीर शाळेत न जाता नियमित शाळेत पहिलीच्या वर्गात दाखल झाला। तेथूनच त्याने आपल्या यशाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली। भौतिकशास्त्र विषयात विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत येण्याचा मान नईमने मिळवला आहे। या त्याच्या यशामुळे नईमला पांडुरंग दळवी पुरस्काराने गौरवण्यात आले। अशा अनेक अडचणींवर मात करत उच्च शिक्षण घेऊन त्याने स्वतःचेच नाही तर आपल्या आईवडिलांचे देखील नाव मोठं केलंय। अशा ध्येयवादी आणि जिज्ञासू नईम याचा आदर्श इतर मुलांनी घ्यावा, तरच खऱ्या अर्थाने नईमसारखी आणखी मुलं तयार होतील, असा विश्वास त्याचे आई वडील व्यक्त करतायत। अरुण लोंढे, बालाजी न्यूज, सांगली। कर्णबधीर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत विजया कुलकर्णी लिमे मॅडम यांनी आम्हाला सजेशन दिलं की तुम्ही आलियावर जंग या इन्स्टिट्यूट मुंबई बांद्रा येथे त्यांची तपासणी करून घेण्यात यावी। तपासणी करून घेण्यासाठी आम्ही गेलो असता तपासणी केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांना नियमित शाळेत पाठवा। दुसरी गोष्ट, एकच भाषा आपल्या इथे सराउंडिंग भाषा आहे ती भाषा वापरण्यात यावी आणि मशीन नेहमी वापरण्यात यावी। त्याप्रमाणे आलियामध्ये जे काही सूचना दिलं त्या सूचनाप्रमाणे आम्ही हे केल्यामुळं मुलं अंगणवाडीपासून जिल्हा परिषद शाळा सुभाषनगर, त्यानंतर RCS हायस्कूल सुभाषनगर येथे 5वी ते 10वी पर्यंत दोन्ही मुलं शिकलेले आहेत। त्यानंतर नईम हा मुलगा मिरज महाविद्यालय मिरज येथे BSc फिजिक्स या विषयामध्ये त्याला प्रावीण्य मिळाल्यामुळे शिवाजी विद्यापीठातर्फे त्याला कैलासवासी पांडुरंग बाबाजी दळवी आणि श्रीमती नानीबाई पांडुरंग दळवी हे पुरस्कार मिळालेला आहे। आणि ती कन्या आहे सुमैया, ही याचं शिक्षण 12वी पर्यंत झाले। फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केल्यामुळे ती लेडीज सगळे शिवणकाम करते।